तुमचे लव्ड्स वन, तुमचे जीवलग तुम्हाला सोडून कायमचं देवाघरी गेलेत. तुम्ही खूप दुःखी आहात. त्यांची आठवण येते. तुम्हाला एकटं वाटतंय. तुम्हाला काही सुचत नाही आहे. तुम्हाला कुठला रस्ता दिसत नाही आहे. तर तुमच्या अशा दुःखी राहण्याने तुमची सेहत पण खालावली आहे. तुम्ही आजारी पडताय. तर ह्या अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे लव्ड्स वन बघून त्यांना पण खूप दुःख होते. तर मी फक्त माध्यम आहे. माझ्या थ्रू ते तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत. तर तुम्ही दुःखी होऊ नका. तुमच्या दुःखानं ते अजून दुःखी होतं ते. तर बघू त्यांना तुम्हाला काय सांगायचे. हर हर महादेव. जय मा काली. ते म्हणतात, मी जरी तुझ्यापासून गेलो असेल पण मी तुझ्या बरोबरच आहे. तू स्वतःला एकटं समजू नको. मी प्रत्येक तुझा एक एक अश्रू बघतोय आणि त्या अश्रूचा भयंकर मला त्रास होतोय. त्यामुळे मी आहे तुझ्याजवळ आणि जग परत. कारण तुला अशा अवस्थेत बघून मलाही बरं वाटत नाहीये. ते म्हणतात, मी तुला स्वप्नात भेटेल, कुठल्या ना कुठल्या तुला रूपात भेटेल. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. आणि तू गिल्टी वाटून देऊ नको. कारण तुझं काहीही दोष नाही. माझं आयुष्यच तेवढं होतं. आणि जीवन मृत्यू आपल्या हातात नसतो. आपण जेवढं आयुष्य घेऊन आलेलो असतो तेवढंच आपल्याला राहावं लागतं. त्यामुळे तू एकटं उदास वाटून घेऊ नकोस. मी आहे. तुझा हर एक विचार, तुझा हर एक अश्रू मी बघतोय. मी तुझ्या जवळ आहे. काय म्हणाले तुम्हाला मी? तुमचा हर एक विचार, तुमचा हर एक अश्रू ते बघतात आहे. त्यामुळे चुकीचे विचार अजिबात करू नका. त्यांना खूप वाईट वाटेल. ते तुमच्या बरोबरच आहेत. ते म्हणतात, माझ्याबरोबरची काय मेमरी होती, आठवणी होत्या, त्या विसरू नकोस. त्या आठवणी जपून ठेव. आणि त्यातनं मला बघ, म्हणजे मलाही जिवंत असल्याचं वाटेल. आणि तुम्ही कधीच ते विसरणार नाहीत त्या आठवणी. ते सांगतात, ते माझं आयुष्य तेवढंच होतं. आपल्या हातात जगणं मरणं नसतं. जेवढं आयुष्य घेऊन आलेलो तेवढंच आपण जगतो आणि जातो. ते म्हणतात की माझं शरीर जरी गेलेलं असलं तरी माझा आत्मा जिवंत आहे आणि तो कायम तुझ्या बरोबर राहणार. तुला कधी एकटं वाटून देणार नाही. तू डोळे बंद कर. तुला माझी जाणीव जाणवेल तिथं मी आहे. आणि त्याची हिंमत घे. खचू नकोस. ते सांगतात, ते तुला मी चुकीच्या रस्त्यावर कधीच जाऊन देणार नाही. मी जिवंतपणे जे तुझ्याकरता करू शकलो नाही ते आता मी तुझ्याकरता योग्य मार्गदर्शन करेल. तुला बरोबर ठिकाणीच मी तुला रस्ता दाखवेल. तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. ते म्हणतात, मी खूप शांत आहे आता. माझं माइंड फ्री आहे. ह्या जीवनात मी काहीच करू शकलो नसतो. मी दुःखी होतो. त्यामुळे तू दडपण घेऊ नकोस. तू आयुष्य जग. ते म्हणतात, मी कायम तुझ्या बरोबर आहे. तू डोळे बंद केलं ना तरी तुला माझं एहसास जाणवल. तुम्ही एकटे नाही. तुम्ही खूप नशीबवान आहात. कन्फर्मेशन बघा. ते जरी तुम्हाला दिसत नसले तरी ते तुमच्या बरोबर आहेत. कायम तुम्हाला ते मदत करणार आहे. तुम्ही खूप नशीबवान आहे. भले आता ते तुमच्या जवळ नाही आहेत. मी मेलेलो नाहीये म्हणतात. शरीर गेलंय. ते मनाने आत्म्याने तुमच्या बरोबरच आहेत. आणि तुम्ही तसंच ठेवा.
तुम्ही डोळे बंद केले तरी तुम्हाला जाणवेल ते तुमच्या जवळ आहेत. ते म्हणतात तुम्ही जगा, मी फ्री आहे, मी आनंदी आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे. ते म्हणतात मी इथं जिवंतपणी जे शिकलो नाही मानव जन्मात, ते आता मी माझ्या मृत्यूनंतर मी शिकतोय आणि मी खूप आनंदी आहे. त्याच्यात तुम्ही समाधान माना, ते सुखी आहेत आणि ते तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला ते कधी एकटं सोडणार नाहीत. तुमच्यावर त्यांना खूप गर्व आहे. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात.